तुम्ही वाडे अनेक प्रकारचे पाहिले असतील, पण असा श्रापित वाडा कदाचितच पाहिला असेल. त्यातलाच हा एक डी मेलो हाऊस. गोव्यामधील राय या गावात हा श्रापित वाडा आहे. संध्याकाळी 7 नंतर या वाड्यामध्ये तर सोडा, बाजूच्या रस्त्यावरही कोणीही फिरत नाही. याची स्टोरी अशी की डी मेलो या नावाचे 2 भाऊ या वाड्यामध्ये राहत होते. सर्व काही गुण्यागोविंदाने चालू असताना मेलोला या वाड्याचा आणि पाठीमागे असलेल्या जमिनीचा मोह काही आवरला नाही. त्यामुळे या दोन्ही भावात रोज भांडणं व्हायची आणि वाड्याच्या आणि त्याच्या पाठीमागे असलेल्या जमिनीच्या मोहापायी मेलोने डीचा खून केला आणि वाड्याच्या पाठीमागेच त्याला पुरलं. जिथे डीला पुरलं होतं, मेलो काही दिवसामध्ये त्या जागेवरती बघायला गेला आणि त्याने जे पाहिलं ते खूप भयानक होतं. तिथली माती ही पसरली होती. मेलो घाबरला आणि पळत वाड्याच्या वरती गेला. 2 मिनिटं शांत झाला. त्याला काही कळेना, पण त्याच्या आजूबाजू कोणीतरी आहे हे सारखं जाणवत होतं. वाड्याच्या खाली यायचा त्याने प्रयत्न केला खरा, पण त्या पायऱ्या अचानक तुटल्या होत्या. नंतर तिथे काय झालं हे कोणालाच माहीत नाही, पण तिथून मेलो पुन्हा दिसला नाही. आजही तिथले गावकरी सांगतात या वाड्यामधून कोणतरी जोरात भांडण करतोय असे आवाज येतात. काही जणांना 2 सावल्याही दिसल्यात. मी जेव्हा वाड्याच्या बाहेर पडलो तेव्हा 2 गारी बरोबर माझ्या डोक्यावरती फेऱ्या मारत होत्या. हा अनुभव माझ्यासाठी खूप विचित्र होता. असो, तुम्ही कधी गोव्याचा प्लॅन करताय आणि या वाड्याला भेट देणार आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका.